धावडवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे बंददार फोडून दागिने नेले चोरून चोरीचा गुन्हा जत पोलिसात दाखल। धावडवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे चोरट्यांनी बंददार फोडून घरातील एकूण 67,700 रुपयाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत जत पोलिसात नोंद झाली आहे। धावडवाडी येथे राहणारे शशिकांत विठ्ठल पारशे हे आपली पत्नी अश्विनी, मुली वैष्णवी, आराध्या, तनुजा व मुलगा सिद्धेश यांच्यासह भाड्याच्या घरात राहतात। ते खाजगी कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांच्या घरात 2 खोल्या असून एका खोलीत स्वयंपाक व लोखंडी कपाट आहे। दुसरी खोली झोपण्यासाठी वापरली जाते। 16 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास सर्व कुटुंब जेवण करून झोपण्यासाठी शेजारच्या खोलीत गेले होते। सकाळी 17 जानेवारी रोजी 7:30 वाजल्यानंतर सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या खोलीचे कुलूप व कडी तोडलेले दिसून आले। खोलीत प्रवेश केल्यानंतर लोखंडी कपाट उघडलेले व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले। डब्यात व पाकिटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने गायब झाल्याचे लक्षात आले। चोरट्यांनी 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, मंगळसूत्र, विविध वजनाचे सोन्याचे बदाम कानातील रिंग, लहान मुलाच्या कानातील मुद्दी, कानातील फुले, सुमारे 13 भार वजनाचे चांदीचे पैंजण, छल्ले, ब्रेसलेट तसेच 5,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 67,700 रुपयेचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत जत पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास जत पोलीस करत आहेत। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.